रूट कनाल हे काय प्रोसिजर असतं? पहिले तर आपण विदाऊट अॅनेस्थेशिया वर्क करू शकत नाही. कारण काय असतं, तुमच्या नसला कीड लागलेली असते आणि तुम्हाला पूर्ण सेन्सेशन्समुळे त्रास होत असतो. तर आपण काय करतो, आपण तो तेवढा पार्ट बधीर करतो. म्हणजे भुलीचं इंजेक्शन द्यायचं, खाली असेल तर आम्हाला ब्लॉक द्यावा लागतो आणि वरती असेल तर आम्ही तेवढं फक्त लोकल अॅनेस्थेशिया देतो. तो अंदाजे 3 ते 4 तास राहतो. कीड असते दाताला लागलेली, ती पूर्ण क्लीन करतो. नसपर्यंत पूर्ण क्लीन करतो. जे आमचं मशीन असतं त्याने आपण पूर्ण दाताच्या मुळापर्यंत ते नस क्लीन करतो. म्हणजे ती जी पूर्ण लागलेली कीड असते ती पूर्ण क्लीन केल्या जाते. इन्फेक्शन असेल तर ड्रेसिंग द्यावं लागतं आणि जर काही इन्फेक्शन नसेल तर मग आपण ते पूर्ण फिल करतो. तो रूटपर्यंत सील करतो. तो आपण पूर्ण पर्मनंट सिमेंटने तो दात पुरत तसा बनवतो आणि मग त्यानंतर आपण दातावरती कॅप लावतो. कॅप लोकांचं असं असतं, काही वेळेला काय होतं, लोक रूट कनाल करतात, दुखणं थांबतं, पेशंट येतच नाही कॅप लावायला. पण हे असं करायला नको. कारण काय असतं, तुमचा जो रूट कनाल केलेला दात असतो त्याला आपण ऑलरेडी ट्रीटमेंट करून वाचवलाय. कमकुवत झालेल्या दाताला प्रोटेक्शन म्हणून आणि तो जास्त काळ टिकावा त्यासाठी आपण त्यावरती कॅप लावतो. तर ही कॅप पण तेवढीच गरजेची आहे जेवढं रूट कनाल गरजेचं आहे.